जय शिवराय. अस्सलाम वालेकुम. 2025च्या निवडणुकीनिमित्त आज महाराष्ट्राचे राज्याचे माजी मंत्री आदरणीय अमित भैया देशमुख साहेब आणि मंचावर बसलेले नेतागण आणि माझ्या समोर माय बाप जनता, वडीलधारी मंडळी आणि माझे मित्र, मी तुम्हाला 2025च्या निवडणुकीनिमित्त माझी मुलगी उस्मा माईन युनुस शेख ही उभं टाकलेली आहे. याला आशीर्वाद देण्यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे आणि मी तुमच्या समोर विनंती करण्याकरता बोलत आहे. 2025च्या निवडणुकी लागलेल्या आहेत. आपल्या समोर 4 कॅन्डिडेट आहेत, तुमच्या आमच्या समोर आलेले आहेत आणि यांची सत्ता आपण बघितलेली आहे. यांना आपण नगरपालिकेचे नगराध्यक्ष केले, आपण आमदार केले. हे 5-5 वर्ष 10-10 वर्ष यांनी सत्ता भोगलेली आहे आणि आता पण तुमच्या समोर मत मागत आहे. यांचा विकास, यांचा कार्यकाळ आम्ही समध्यांनी पाहिलेला आहे. म्हणून एक मी सर्वसामान्य घरातला मी माणूस तुमच्या आमच्या सोबत अहोरात्री चालण्याचा प्रयत्न केलेला. मी माझ्या आयुष्यामध्ये मी आतापर्यंत जी मला काही पद नव्हतं, ते पद नसताना मी जे सामाजिक काम केलं, ज्याच्यामध्ये कोणती जात नाही, धर्म नाही, निष्पक्षपणे एक माणूस म्हणून माणसाचं काम करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मला एक वेळेस तुमची संधी, काम करण्याची संधी द्या. तुमचा सारगडी म्हणून, तुमचा नोकर म्हणून मी काम करील. एक वेळेस संधी द्या. नगराध्यक्ष काय असतो ते मी दाखवून देण्याचा प्रयत्न करीन. मला अपेक्षा आहे ज्याप्रमाणे तुम्ही इथे उपस्थिती दाखवली, मला असं कळतं की साहेब येणारी 3 तारखेचा गुलाल आमचा आहे. साहेब, मी सर्व जनतेला विनंती करतो, एकीकडे पैसा आहे, एकीकडे तुमचा सामान्य घरातला माणूस आहे. महाराष्ट्रात आपल्या शहराची ओळख अशी आहे, पैशावर और लक्ष्मी अस्त्रावर इलेक्शन निवडणुकी होतात. तर एक वेळ आता एक दाखवण्याची वेळ आलेली आहे. ती ओळख तशी होती पैशाची, आता ही वेळ अशी आहे की जे सर्वसामान्य घराच्या माणसाला आपण निवडून देण्याची आणि एक प्रथा आता बदलून टाकूता की आता पैशावर चालणार नाही, एक माणुसकीवर चालणार. आणि आम्हाला पर्याय म्हणून काँग्रेस पक्षाने एक मला चांगली उमेदवारी दिली आणि सेवा करण्याची तुम्ही संधी द्याल अशी अपेक्षा तुम्हाला सर्व करून मी बाळगतो. मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय. एकत्रित आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. कृपा करून स्वागत करत आहोत. सर्वपणे स्वागत होताना खरंच आज या मंचावर माजी खासदार, माजी आमदार रत्नाकर रेंगे बापू पाटील आणि आमचे नेते रामभाऊजी घाडगे, तसेच जिल्हा उपाध्यक्ष संतोष भैया. युनुस शेख, तुम्ही त्यांना सांगा बेशक उठाओ उंगली मेरे किरदार पर जनाब. वो जवाब दीजिए, बेशक उठाओ उंगली मेरे किरदार पर है जनाब, मगर शर्त यह है कि वो उंगली बेदाग होनी चाहिए. हे आल्यानंतर काही आघाडीच्या आघाड्या ज्या उभ्या राहिलेल्या आहेत स्थानिक, आपली महाविकास आघाडी परभणीत आहे, गंगाखेड यांचा साठा लोट आहे.
यांचं हे साठं लोट तुम्ही हाणून पाडलं पाहिजे. अभी अभी एक ख्याल आया, वो ख्याल ऐसा कहता है कि जो सामने जो इनकी शेरवानी में बीजेपी की निशानी है, खूब जानते हैं. तो मैं आप सभी से ये गुजारिश करूंगा कि गंगाखेड़ में जो वो महाविकास आघाड़ी को पड़ेगा, वो विकास को पड़ेगा, गंगाखेड़ के भवितव्य के लिए पड़ेगा, भविष्य के लिए पड़ेगा. और कार्यकर्ताओं से मेरी ये गुजारिश है, हमारे जो सारे कार्यकर्ता नेता यहां हैं, हवा अपनी है. हवा अपनी है और ये हवा पोलिंग स्टेशन तक, ईवीएम तक अगर ये हम पहुंचा सके तो इसी खूबसूरत हवा से महाविकास आघाड़ी का तिरंगा गंगाखेड़ नगर पालिका पर लहराएगा. मला याची कल्पना आहे की गंगाखेड हे जुनी बाजारपेठ आहे. तीर्थक्षेत्र आहे आणि गंगाखेड नगरपालिकेला जेव्हा महाविकास आघाडी निवडून येईल तेव्हा मला तुम्हाला अशी विनंती करायची आहे की गंगाखेड शहराचा तीर्थक्षेत्र म्हणून एक आराखडा तयार करा. आणि जसा वाराणसीचा विकास होतोय, नाशिकचा विकास होतोय, तुळजापूरचा विकास होतोय, तसाच गंगाखेडचा विकास आराखडा आपण तयार करावा, जेणेकरून रिलिजियस टुरिझम गंगाखेडच्या अर्थकारणामध्ये भर घालणारा हा विचार याला सक्षम करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून रिलिजियस टुरिझम, रिलिजियस सिटी म्हणून गंगाखेडचा विकास येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी करेल हा शब्द सुद्धा आम्ही आमच्या सगळ्या नेत्यांच्या वतीने आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो. हजर झाला याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, नगरसेवक पदाचे उमेदवार हे निवडून येतील. किती मतांना निवडून येणार, सिस्टम पर्यंत जे इथं बसलेले आहेत टाळ्याचा गजर करा आणि किती मतांना ते निवडून येणार. आजच्या या जाहीर सभेला महाराष्ट्राचे माजी मंत्री आज सखोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल गंगाखेड तालुका काँग्रेस कमिटी